अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ स्वामी भक्तांनी कुठल्याही नकारात्मक घटनेत अडकू नये म्हणून स्वामी महाराज सतत प्रेरणा देतात आणि ते प्रेरणा देण्याचं एक छोटंसं माध्यम म्हणजे हे स्वामी संदेश असतात. आजचे स्वामी संदेश सांगण्यापूर्वी प्रत्येक भक्तासाठी हा संदेश आहे. लक्षपूर्वक ऐका. स्वामी भक्तांनी स्वामीच्या हातावरील लाल केंद्रबिंदूला स्पर्श करा आणि स्वामी तुम्हाला कोणता मार्गदर्शन देत आहे ते जाणून घ्या. स्वामी सांगतात, थांब, पुढेच 2 मिनिटे नीट ऐक, कारण आज तुझ्या शत्रूचा अंत होणार आहे. तुला त्रास देणारे आज हसत आहे, पण नशिबाने त्याच्यासाठी काहीतरी वेगळं लिहून ठेवलं आहे. तुझ्यावर अन्याय करणारा प्रत्येक जण आज नाही तर उद्या स्वतःच्या कर्माने संपणार आहे. कारण आजचा व्हिडिओ योगायोग नाही तर तुझ्यासाठी साक्षात स्वामीचा आशीर्वाद आहे. तुझ्या डोळ्यातले अश्रू व्यर्थ नाही, त्याचे उत्तर विश्व देणार आहे. ज्यांनी तुला खाली खेचलं तेच लोक आता तुझं यश पाहून जळणार आहे. होय, देव उशीर करतो पण कधीच अन्याय करत नाही. तुझा शत्रू जिंकतोय असं तुला वाटतं, पण नाही, तो फक्त त्याच्या शेवटकडे चालला आहे. आज तुझं नशीब बदलायला सुरुवात झालं आहे आणि तुझ्या शत्रूचं पतन हे सुरू झालं आहे. हा संदेश शेवटपर्यंत ऐक, कारण तुला एक सर्वात मोठा सत्य कळणार आहे. त्यासाठी तू सज्ज राहा. जर तू सज्ज असेल तर कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ असे टाईप कर आणि हा संदेश तो शेवटपर्यंत ऐक. माझ्या प्रेमळ भक्ता, आयुष्यात प्रत्येकाला कधी ना कधी असा एक व्यक्ती भेटतो जो आपल्याला कारण नसताना त्रास देतो, आपल्या प्रगतीला अडथळा आणतो आणि आपल्या आनंदावर सावली टाकतो. पण एक गोष्ट कायम लक्षात ठेव, प्रत्येक चुकीच्या कृतीचे उत्तर निसर्ग नक्कीच देत असतो. तुझा शत्रू आज तुला कमकुवत समजत आहे, तुला तोडण्याचा प्रयत्न करत आहे, पण त्याला एक गोष्ट माहीत नाही की तू एकटा नाहीस. तुझ्या पाठीशी तुझं कर्म आणि त्याच्या पाठीशी त्याचे कर्म. तुझ्या चांगल्या कर्माची फळ तुला साक्षात भगवन देणार आहे. कारण भगवन तुला म्हणत आहे, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. जर या ओळीवर, तुझ्या या शब्दावर, तुझ्या आशीर्वादावर तुझा विश्वास असेल तर चॅनलला सबस्क्राईब कर आणि भगवंत माझ्या पाठीशी असे तू टाईप कर. होय बाळा, कर्माची एक ही आयुष्यात ती कधीही चुकत नाही. आज नाही तर उद्या, पण ज्याने तुझे केले त्याला त्याचं फळ नक्कीच मिळणार. आणि जे लोक दुसऱ्यांना त्रास देतात त्याच्यासाठी तर वेळ आणखीन कठीण आहे. तू कदाचित विचार करशील, मी काय चूक केलं, पण सत्य हे, प्रत्येक लढाईत तू दोषी नाहीस. काही वेळा तू फक्त योग्य व्यक्ती असतोस ज्यांना चुकीच्या लोकांचा सामना करावा लागतो. तुझं शांत राहणं, सगळं हे सहन करणं हे व्यर्थ जाणार नाही बाळा. हे निसर्ग सर्व काही पाहत आहे आणि योग्य वेळ येताच तुझ्यासाठी योग्य न्याय करणार आहे. विश्वास ठेव. हा विश्वास तुला असेल तर हा व्हिडिओ तू कमीत कमी 5 जणांना शेअर कर. आज तुझा शत्रू तुला वर दिसत आहे, पण त्यास ते वर जाणं तात्पुरते आहे, कारण त्याची पायाभरणी चुकीचं असते. त्याचं घर कधी ना कधी कोसळतं, हे लक्षात ठेव. तुझ्यावर हसणारे, तुझे थट्टा करणारे, तुला कमी लेखणारे लोक उद्या तुझ्या यशासमोर नतमस्तक होऊन तुझ्या पायाशी लोळण घेणार आहेत. फक्त वेळ लागणार आहे, पण बदल नक्कीच होणार आहे. तू फक्त एक काम कर, स्वतःवर आणि तुझ्या देवावर विश्वास ठेव. तुझं काम प्रामाणिकपणे करत राहा, कारण जेव्हा तुझ्या मार्गावर ठाम राहतोस तेव्हा विश्वाससुद्धा तुझ्यासाठी मार्ग मोकळा करतो. तुझा शत्रू तुला हरवण्याचा, तुला खाली खेचण्याचा खूप प्रयत्न करत आहे, पण खरं म्हणजे तू स्वतःला हरवत आहे. कारण प्रत्येक वाईट विचार, प्रत्येक चुकीची कृती ते स्वतःचं आयुष्य हळूहळू नष्ट करत असते, ना की दुसऱ्याचं. एक दिवस असा येईल, तो व्यक्ती जो तुला त्रास देत होता तो स्वतःच्या कर्मामुळे अडचणीत सापडेल आणि वेळी तुला समजणार की त्याने काय गमावलं आहे. म्हणून तू वेळ नाही, थोडासा वेळ दे, पण त्या दिवशी तू बदला घेऊ नकोस, कारण तुझं काम घेणं बदला नाही.
तुझं काम पुढे जाणं आहे आणि जेव्हा तू पुढे जातोस तेव्हाच तुझी खरी जिंकण्याची लढाई सुरू होत असते आणि तू जिंकतोस आणि तो यशस्वीपणे तू प्राप्त करतोस. आयुष्यात सर्वात मोठा बदल म्हणजे यश आहे. बाळ, जेव्हा अगदी आनंदी असतो, प्रगती करत असतो, तेव्हा तुझा शत्रू आपोआप हारतो. म्हणून तू तुझ्या शत्रूकडे नाही तर तुझ्या प्रगतीवर लक्ष दे आणि तुझ्या शत्रूकडे बघायला तुझा देव आहे. जर तुझा हा विश्वास तुझ्या देवावर असेल तर श्री स्वामी समर्थ माझे दैवत असे टाईप कर. होय माझ्या लेकरा, आजचा हा संदेश तुझ्यासाठी एक संकेत आहे. तुझा काळ बदलायला लागला, तुझं दुःख संपायला लागले आणि तुझ्या शत्रूचा अंत आता जवळ आलं आहे. अन्याय करणाऱ्यांना त्याच्या कर्माचे फळ निश्चित आता मिळणार आहे आणि मिळणारच असतं, कारण देव त्याचं कर्माचे फळ देत असतो. फक्त धीर धर, विश्वास ठेव, कारण जे घडतं ते सगळं तुझ्या चांगल्यासाठीच घडतं. म्हणून स्वामी भक्तांनो, आजपासून तुम्ही घाबरू नका. त्रासाला, दुःखांना, संकटाला सामोरचं, कारण तुमची वेळ येत आहे आणि ज्यांनी तुला त्रास दिला त्याचा हिशोबही होणार आहे. जर तुम्हाला वाटतं की हा संदेश तुमच्यासाठीच होता तर कमेंटमध्ये विश्वास असे तुम्ही टाईप करा आणि हा संदेश ज्याला याची गरज आहे त्याला नक्कीच तुम्ही शेअर करा. होय माझ्या बाळा, तुला वाटतं की तू शांत आहेस म्हणून सगळं तुझा गैरफायदा घेतात, पण बाळा, कधी कधी शांत माणूस आहात सर्वात मोठे वादळ बनत असतो आणि आज तुझ्यासाठी तो दिवस आहे. ज्यांनी तुला तोडण्याचा प्रयत्न केला त्यांनाच आता तुझ्याशी सामना करावा लागणार आहे. तू बदला घेणार नाहीस, हा बदला कर्म घेणार आहे. आज तुझा मन उत्तर देणार आहे आणि ते खूप मोठे असणार आहे. होय माझ्या बाळा, तुझ्या वेदना, तुझे कर्म वाईट गेले नाही, वाया गेले नाही. ती तुझी ताकद बनलं आहे. तुझं नशीब शांतपणे बदलत आहे आणि त्याचा परिणामसुद्धा जोरदार होणार आहे, कारण देव सगळं पाहतो आणि आता त्याने निर्णय घेतला आहे. हा शेवट नाही, हा तुझ्या नव्या सुरुवातीचा आरंभ आहे. होय माझ्या लेकरा, तुला लोक दुखवतात, कमी समजतात, अन्याय करतात आणि या सगळ्या क्षणातून तू एकच गोष्ट केलं खास, तू शांत राहिलास आणि हे शांतता तुझी सर्वात मोठे शस्त्र होते, कारण शांत माणूस जेव्हा उभा राहतो तेव्हा इतिहास बदलतो. होय माझ्या लेकरा, कर्माचा नेम खूप सोपा आहे, साधा आहे. जे पेराल तेच उगवेल आणि ज्यांनी तुझ्या आयुष्यात दुःख पेरले त्यांना आता त्याच्या दुःखाचं फळ मिळणार आहे. लक्षात ठेव, तू फक्त विचार करतोस मीच काल. तू वेगळा आहेस, तू मजबूत आहेस आणि आयुष्य तुला काहीतरी मोठे बनवण्यासाठी तयार करत आहे. होय माझ्या बाळा, बघ आता तो दिवस दूर नाही जेव्हा नशीब बदलतो, तेव्हा सगळं काही एका सेकंदात बदलतो. आज तुझा विषय शांत आहे, पण उद्या तेच तुझं दुःख आयुष्य चमकणार आहे. तुझा शत्रू आता कायमचा त्रास करून घेणार आहे, पण माझ्या लेकरा, देव तुझ्याकडे पाहत आहे. देव उशीर करत नाही तर योग्य वेळेची वाट पाहत असतो. माझ्या बाळा, आज तू एक वचन दे, मी कोणाचाही बदला घेणार नाही. मी फक्त स्वतःला इतकं मजबूत बनवणार की जगच माझ्यासमोर जगाने चुकलं पाहिजे, कारण शेवटी शांत राहण्याचे सर्वात मोठी जिंकण्याची तयारी सुरू असते आणि तो जिंकत असतो. होय माझ्या बाळा, जर तुला वाटतं की हा संदेश तुझ्यासाठीच आहे तर दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा असे तू टाईप कर. माझ्या लेकरा, भिवू नकोस, तुझा देव तुझ्या पाठीशी आहे. तुझा शत्रू आता खाली खेचतोय, पण तू जितका खाली जातोस तितकं जोराने वर येणार आहेस, कारण साक्षात देवाचा आशीर्वाद तुला प्राप्त होत आहे. आता ते दिवस दूर नाही, आनंदाने तू उजळून निघणार आहे. हा माझा आशीर्वाद तुझ्यासाठी आहे. धन्यवाद.